विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या रयतेचे राजे, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, अहिंसेचे पुजारी परमपूज्य महात्मा गांधी या सर्व महामानवास विनम्र अभिवादन। आजच्या या विराट अशा सभेला या देशाचे आशास्थान म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो आहोत त्या माननीय प्रियंका गांधीजी या ठिकाणी आलेले आहेत। या मंचावर उपस्थित माननीय नानाभाऊ, माननीय आमचे प्रभारी चैनिताला साहेब, माननीय बघेल साहेब, माननीय खासदार किरसान साहेब, मंचावर असलेले दोनही उमेदवार आणि मसराम गुरुजी आणि मनोहर कोरेटीजी, आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे। आपण त्यांना अभिवादन या ठिकाणी करणार आहोत, त्यांच्या स्मृतीला सुद्धा या ठिकाणी आठवण करणार आहोत। आजचा दिवस दोन गोष्टींनी मला आठवतोय। एक, याच मतदारसंघामध्ये इथे राहुलजींची सभा झाली, राजूजींची सभा झाली याच मैदानावर। मैं प्रियंका जी को बताना चाहूंगा, यहाँ पे राहुल जी की सभा हो गई, राजीव गांधी जी की भी सभा हो गई, पर आज की सभा इन सब सभा का इतिहास तोड़ने वाली सभा है। और आपको सुनने के लिए हमारा ये ट्राइबल बेल्ट, आदिवासी इलाका, यहाँ पे गोंड, कोरकू, माड़िया, प्रधान, बड़ा मारिया, ऐसी जातियां यहाँ पे बड़े पैमाने में हमारे ट्राइबल डिस्ट्रिक्ट में रहती है। और आज मैं ये कहूंगा आपके सामने कि ये विधानसभा से या पूरे जिले से कांग्रेस भारी मतों से कांग्रेस के उम्मीदवार जीतेंगे, महाविकास आघाड़ी के उम्मीदवार जीतेंगे। इस सरकार ने जो खेला खेला है, विकास आघाड़ी को जिताने की आवश्यकता क्यों है? महायुति के महापाप को नष्ट करना है। महायुतीच्या महापापांना या महाराष्ट्राच्या पावनभूमीत गाळायचं आहे। 2,53,000 तरुणी मुली महाराष्ट्रात गायब आहेत। आज महिलांचं संरक्षण नाही, महिलांचं संरक्षण फडणवीस शिंदे सरकार करू शकत नाही। या ठिकाणी महिला मुलीवर अत्याचार होतो। या राज्यातील उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट गुजरातच्या दिशेने पडत आहेत। मोठ्या प्रमाणात या राज्यातील 7 लाख कोटीचे उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट गुजरात मध्ये गेलेली आहे। गुजरात मध्ये आणि आमच्या तरुणांचा रोजगार, 50 लाख तरुणांचा रोजगार हिरावण्याचं काम या महायुती शिंदे फडणवीस सरकारने केलेलं आहे। हे खोके आज 50 खोके एकदम ओके आणि माजले बोके, हे बोके माजले आहे। सत्तेच्या लालसेपायी पक्ष फोडणारी, सत्तेच्या लालसेपायी चिन्ह पडवणारे अशा लोकांना धडा शिकवायचा आहे। आणि हे म्हणतात गरिबाची सरकार आहे। अरे गरिबाची सरकार असती तर हे 50 कोटी मध्ये आमदार खरेदी करतात आणि बहिणीला 1,500 देतात। 1,500 मध्ये काय होतं? तिला 1,500 दिले, त्याच दिवशी 50 रुपये किलो तेल महाग केले। 1,500 ज्या महिन्यात दिले त्या दिवशी इलेक्ट्रिकचा बिल 30% महाग केले। ज्या दिवशी 1,500 रुपये दिले 125 रुपये किलोची तुरीची डाळ 180 रुपयावर नेले की नाही? हे जर महागाईचा बोकांनी तुमच्यावर बसत असेल, एका खिशामध्ये टाकायचं आणि दुसऱ्या खिशातून काढायचं। आज मेलाय ना तू झाला आणि दिले 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 म्हणून 1,500 सांगतायत। काँग्रेसची सरकार येऊ द्या, आमचे नेते राहुलजींनी, आमचे नेते शरद पवार साहेबांनी गॅरंटी दिली आहे। भगिनींनो, तुमच्या खात्यात महाविकास आघाडीची सरकार आली की 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पडतील। त्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, राहुलजींनी घेतला आहे, गॅरंटी दिली आहे। आणि त्याबरोबर मोफत बस यात्रा
पैकी इवयाच्या गावाला, जावयाच्या गावाला, गोरीकडे फिरून या, बस मध्ये चला, तिकीट काढायची गरज. मग त्यासाठी 20 तारखेला पंजाची बटन दाबावं लागते ना. नाही दाबा तर बसच्या खाली उतरावं लागेल. म्हणून हे जे योजना आणि आम्ही काय म्हणतोय, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी आणि 6 सिलेंडर 500 रुपयात मोफत महिलांसाठी. चूल पेटली पाहिजे, तिचं स्वयंपाक झाला पाहिजे, संसाराला हातभार लागला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही त्या राज्यामध्ये गॅरंटी आमच्या सर्व नेत्यांनी आणि आम्ही देतो आहोत. म्हणून त्या 20 तारखेला निर्णय घ्यायचा आहे. हा भाग संपूर्ण काँग्रेसमय आहे. या भागामध्ये काँग्रेसची पाळंमुळं जो खोलवर रुजली आहेत. म्हणूनच आपण लोकसभेमध्ये आमचे डॉक्टर नामदेवराव किरसाने यांना प्रचंड बहुमताने निवडून दिला. यापूर्वी सुद्धा एका सामान्य मास्तराला इथे 2 वेळा आमदार केलं, त्याचं नाव हरिराम वरकडे होता, आज नाही. आणि आज दुसरा मास्तर उभा आहे, त्या मास्तरला निवडून दिलं. आज मी दुसऱ्या मास्तरासाठी मत मागतोय, त्याचं नाव मसराम आहे. आणि हे ते हरिराम, त्यांच्याही नावात राम, त्यांच्याही नावात राम आहे. हेही मास्तर आणि तेही मास्तर होते. दोघांनाही आपण यांनाही निवडून द्याल. आणि भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या तोंडावर धर्मांधता, जातीयता फैलवते, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने सुरू केलंय. बटेंगे तो कटेंगे, हे जे धमकी आहे, हिंदू खतरे में है. भारतीय जनता पक्ष ज्या वेळेस खतऱ्यात असतो त्यावेळेस त्याला धर्म आठवते. एवढ्या बेईमानाची ही नीती आहे. जुमले बाज त्या धडा शिकवण्यासाठी आपण द्यायचा आहे, हा विकास सत्तेवर आणायचा आहे. यासाठी विराट या सभेला आला. मी सर्व सांगणार, हे मोठे चालू वाढपे आहे. दोन्ही शिंदे आणि फडणवीस हे लाडू लाडू म्हणतात, भुरका भुरका लाडू देतच नाही. आणि लाडवाचा भुरका गरीबाचा तर 2014 मध्ये घरकुलाची किंमत 1.5 लाख होती. लाख रुपये किंमत, किमान 2.5 लाखची आवश्यकता. गरीबाचं सरकार नाहीये. म्हणून या सरकारला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. सामान्य माणूस केला आहे. शेतकरी 20,000 शेतकऱ्यांनी 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आत्महत्या केल्या आहेत. अदानीनं 5 गिळंकृत केलेले आहेत आणि या राज्यामध्ये उभे झाले. 10 लाख कोटीच्या कामामध्ये 35% 30% अभाव देऊन 1,80,000 कोटीचा भ्रष्टाचार शिंदे केला. आपली लढाई दोन विचारधारेची आहे. एक संघ परिवार, संविधान परिवार. तुम्हाला संविधान परिवाराचे उमेदवार लोकात जो बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो आहे, राहुलजी गांधी संविधान लढत आहेत. आमचा सर्व विश्वास आमच्या नेत्या प्रियंकाजी आणि राहुलजीवर आहे. कारण देश ठेवून कोण शकतात, देशातील बहुजनांचं रक्षण कोण करू शकतात, देशात ओबीसीचं हक्काचं कोण करू करतो. आणि 20 धन्यवाद विजय भाऊ.